पावसाची मोठी सर येण्याअगोदर वातावरण कुंद व्हावे. आकाशात काळे ढग जमल्यामुळे अंधारल्यासारखे वाटून सारी सृष्टी जणू निशब्द अन स्तब्ध व्हावी, तसे अनन्याच्या घरचे वातावरण झाले होते. अनन्याचे बाबा मुकाटपणे घरात फेऱ्या मारत होते. आई विचारमग्न अवस्थेत कपाळाला हात लावून बसली होती, तर आजी देवासमोर जपमाळ ओढत बसली होती. अनन्याला हे दृश्य पाहून भळभळून आले. आपल्यामुळे घरात एवढा तणाव आला आहे या अपराधी भावनेने ती बेडरूममध्ये धावली अन उशीत तोंड खुपसून हमसून रडू लागली. अगं, काय सांगू तनया तुला, तुझ्या त्या मकरंद भाऊजीने अनन्याशी लग्न करायला चक्क नकार दिला. मी तिला फक्त एक चांगली मैत्रीण म्हणून बघतो म्हणे. मग 3 वर्ष का फिरत होता तिच्याबरोबर? टाइमपास म्हणून? आमचं तर अगदी डोकंच आऊट झालंय बघ. आई तावातावाने तनयाशी बोलत होती फोनवर. मकरंद हा तनयाचा मावस दीर. तनयाच्या लग्नात अनन्याची त्याच्याशी प्रथमच भेट झाली. परदेशातून उच्च शिक्षण घेऊन आलेला मकरंद एका मल्टीनॅशनल कंपनीत उच्च पदावर काम करत होता. अनन्या आणि मकरंद एकमेकांकडे आकर्षित झाले. भेटीगाठी वाढत गेल्या. दोघेही परस्परांना अनुरूप असल्याने दोन्ही घरातून त्यांना अप्रत्यक्ष संमती होती. अनन्याचे शिक्षण पूर्ण होऊन ती नोकरी सेटल झाल्यावर तिचे आईबाबा विवाहाचा प्रस्ताव घेऊन गेल्यावर मकरंदचे असे घुमजाव सगळे एकदम चक्रावूनच गेले. ऑफिसमध्ये लंच अवर जवळ आला आणि अनन्याचा मोबाईल वाजला. मकरंदचा फोन होता. अनन्या संतापलीच. सरळ कट करून टाकावा फोन, पण का कुणास ठाऊक तिने फोन घेतला. अनन्या, मला तुझ्याशी बोलायचं आहे, येशील प्लीज? मकरंदच्या अर्जवाला अनन्या नाही म्हणू शकली नाही. तिला पण मकरंदला जाब विचारायचा होताच. अनन्याची पावले आपसुकच नेहमीच्या जागेकडे वळली. हॅलो. तनयाचा फोन अनन्याने उचलायला. अनन्या, तू काय घेणार, कोल्ड कॉफी विथ क्रीम की ग्रीन टी? असे मकरंदने विचारण्यास एक गाठ पडली. अनन्या, तुझ्याबरोबर कोण आहे? तनयाने संशयाने विचारले. ताई, मी जरा बिजी आहे, मग करू का फोन? असे विचारून अनन्याने पटकन फोन बंद केला. या अनन्या देवी. घरात पाऊल टाकताच तनयाने खोचकपणे स्वागत केले. अनन्या, अगं ताई काय म्हणते, तू त्या मकरंदबरोबर होतीस दुपारी? अनन्याने नुसती मान डोलवली. अगं, का गेलीस त्याच्याबरोबर? झाली तेवढी शोभा पुरे नाही का झाली? आईने संतापून विचारले. त्याला जाब विचारायला अनन्या तोंडातल्या तोंडात पुटपुटली. काय म्हणाला तो? बाबांनी विचारले. त्याचा लग्न संस्थेवर विश्वास नाही आहे, व तर आपण लिव्ह इन रिलेशनमध्ये राहूया म्हणतोय तो. काय? आई, बाबा आणि तनया एका सुरात ओरडले. त्याचवेळी मुस्कटात का नाही मारलीस त्याच्या? तनया किंचाळली. अनन्या काय म्हणते? सगळेजण एवढे अपसेट का झाले ते आजीला कळेना. आजी, अगं तो मक्या आहे ना, तो हिला म्हणतोय आपण लग्नाशिवाय एकत्र राहू. शिव. आजीने कानावर हात ठेवले आणि ती देवासमोर जपमाळ ओढायला निघून गेली. हे बघ अनन्या, मकरंद माझा मावसदीर असला तरी त्याने तुझा असा अपमान केलेला मी खपून घेणार नाही. तू त्याला काय सांगितलंस? अजून काही बोलले नाही. अनन्या गुळमुळीतपणे म्हणाली. उद्याच्या उद्या त्याच्याशी संबंध तोडून टाक, बाबा करडेपणाने म्हणाले. अनन्याने मान डोलावली. प्रत्येक घरात डोकावलंस तर तुला हेच दिसून येईल की स्त्री आणि पुरुष हे वेगवेगळ्या तागडीत तोलले जातात. पुरुषांना घरात झुकतं माप दिलं जातं, पण बायका मात्र घर, ऑफिस, नातेवाईक आला गेला या सर्व आघाड्यांवर झगडत असतात. मला नेमकं हेच डासतं. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये दोघेही समान पातळीवर असतात. घरची कामं, फायनान्शियल डिस्ट्रीब्युशन, सारे सामान, शिवाय नातेवाईक, पाहुणे रावळे यांना घरात स्थानच नाही. त्यामुळे वादावादीचे प्रश्न येण्यास वावच नाही. घरात फक्त तू आणि मी, आपलं दोघांचंच राज्य. अजून भारतात ही संकल्पना नवीन आहे. फॉरेन कंट्रीजमध्ये पुष्कळजण असं राहणं पसंत करतात. मकरंदचे हे बोल आठवता अनन्याला कधी झोप लागली हे कळलंच नाही. अनन्या, तू अजून मकरंदला भेटतेस? तनया तिच्या अंगावर धावून गेली. तनया अतिशय संतापली होती. हे तिच्या धपापणाऱ्या उरावरून कळत होते. हो, अनन्या शांतपणे म्हणाली. उद्यापासून मी आणि मकरंद त्याने घेतलेल्या भाड्याच्या घरात राहावयास जाणार आहोत. काय? आई, बाबा, तनया आणि आजी एकाच सुरात ओरडले. अनन्या, असा आतताईपणा करू नकोस, आई कळवळून म्हणाली. त्याचे पुढे काय परिणाम होतील याची तुला कल्पना तरी आहे का? आणि आपल्या ताईची तिच्या सासरी किती नाचक्की होईल याचा विचार तरी केला आहेस का? तुझ्या या लिव्ह रिलेशनशिपला समाजाची मान्यता नाही आहे हे तुला माहीत आहे ना? आवाजावर शक्य तितका संयम ठेवत बाबा म्हणाले. बाबा, तिला कोंडून ठेवा आणि चांगलं फटकवा, त्याशिवाय सरळ यायची नाही ती. तनया चवताळली होती. मी सज्ञान आहे, त्यामुळे कसं राहायचं ते ठरवण्याचा मला पूर्ण अधिकार आहे.
कशी पोपटासारखी चुरूचुरू बोलते पहा. त्या मक्याने पडवलंय वाटतं. तू सज्ञान आहेस ते कायद्याने, पण अनुभवाने अनेक टक्के टोपणे खाऊन झालेला सज्ञान आणि कायद्याच्या निकषावर ठरवलेला सज्ञान यांत जमीन आसमानाचा फरक असतो. अनन्या बाबा समजूत घालत म्हणाले. म्हणून तर वेळप्रसंगी भल्याबुऱ्याचा अनुभव घेतलेल्या आजीचा सल्ला मी घेत असतो. पुरी माझं एक, हवं तर नोंदणी पद्धतीने का होईना पण लग्न कर ग. बाईच्या आयुष्याला संरक्षण मिळतं त्यामुळे. आजीजीच्या स्वराचा अनन्यावर काही परिणाम झाला नाही. बेडरूममध्ये निघून गेली. हिला वाढवण्यात कुठे चुकलो तेच कळत नाही. आई डोळे पुसत परत परत तेच म्हणत राहिली. उठा राणी सरकार, चहा तयार आहे. मकरंद नाटकीपणे कमरेत झुकून म्हणाला आणि त्याने चहाचा कप अनन्यापुढे केला. अनन्या सुखावली. मकरंदबरोबर अनन्याचे सहजीवन सुरू होऊन आज 1 आठवडा झाला, पण सारे दिवस कसे धुंदीत गंधीत झाले होते. मकरंदच्या सहवासात एकमेकांच्या आवडीनिवडी जपत केलेली भांडीकुंडी, फर्निचर खरेदी, कामाचे सुयोग्य नियोजन आणि समान वाटणी यामुळे मकरंदच्या उक्तीप्रमाणे वादावादीला खरोखरच जागा नव्हती. अनन्या आणि मकरंदचे रुटीन व्यवस्थित बसले होते. आज कधी नव्हे ते अनन्याला बसमध्ये बसायला जागा मिळाली होती. घरापासून मकरंदचे ऑफिस जवळ असले तरी अनन्याला मात्र 2 बसेस बदलून ऑफिस गाठावे लागे. घर जर भाड्यानेच घ्यायचे होते तर दोघांच्या सोयीने घ्यायला नको होते का, असे अनन्याला कधीकधी वाटे. अनन्याने मोबाईलमध्ये फेसबुक पाहण्यास सुरुवात केली आणि ती थबकली. तिची कॉलेज फ्रेंड ईशानीच्या लग्नाचे फोटो, हनीमूनचे फोटो अपलोड केलेले होते. पैठणी नेसलेली, नवऱ्याच्या गळ्यात हार घालणारी, केरळच्या बॅकवॉटरच्या मधील बोटीत नवऱ्याबरोबर टायटॅनिकची पोच देणारी ईशानी बघून अनन्याला थोडी असूया वाटली. पण हनीमून लास्ट ओन्ली फॉर अ वीक या मकरंदच्या मख्ख प्रतिक्रियेवर ती निरुत्तर झाली. शेवटी असे आयुष्य जगण्याचा निर्णय तिनेच घेतला होता ना. अनन्याने तिचा आणि मकरंदचा डब्बा भरला आणि ती खरकटी भांडी घासू लागली. लवकर घर सोडावे लागत असल्याने तिला कामावल्या बाईची वेळ सांभाळणे शक्य नव्हते. मकरंदची ऑफिसमध्ये जाण्याची वेळ फिक्स नव्हती, पण आजकाल तो घरची कामं शिताफीने टाळतो असं अनन्याला जाणवत असे. उद्या मम्मी आणि दादा घरी येणार आहेत राहायला. मोबाईलवरची नजर न काढता मकरंद सहज स्वरात म्हणाला आणि भांडी घासणारे अनन्याचे हात थांबले. काय? तिने आश्चर्याने विचारले. तू त्यांच्या संपर्कात आहेस? अर्थात. अजूनही मकरंदची नजर मोबाईलवर स्थिर होती. मकरंद, अरे आपले काय ठरले होते की घर आपले दोघांचेच असेल म्हणून. अनन्याने मकरंदच्या हातातून मोबाईल काढून घेतला. हो, मग मी कुठे नाही म्हणतोय. आळस देत मकरंद म्हणाला. ते काय कायमचे थोडीच राहायला येणार आहेत. मी एकुलता एक मुलगा आहे त्यांचा. त्यांच्याकडे मला बघायला नको. या शनिवारी सकाळी ते येतील आणि रविवारी संध्याकाळी परत जातील. संवादाचा समारोप करावा तसा मकरंदने मोबाईल परत हातात घेतला. अनन्या हतबुद्ध होऊन त्याच्याकडे बघत राहिली. स्वतःच्या आईवडिलांशी नियमित संपर्कात राहणाऱ्या त्यांना परस्पर घरी बोलवताना अनन्याचे साधे मत विचारण्याचे साधे सौजन्यही न दाखवता तिला गृहीत धरणाऱ्या मकरंदचे हे रूप अनन्याला संपूर्णपणे अनोळखी होते. मला न विचारता तू त्यांना का बोलावले? आवाजावर संयम ठेवत अनन्याने विचारले. त्यात काय विचारायचे? मकरंद ज्या सहजतेने म्हणाला त्याने अनन्याच्या डोक्यात संतापाने तिळीक उठली. अरे पण आपलं ठरलं होतं ना. इंग्लिश मूव्ही, चायनीज रेस्टॉरंटमध्ये जेवण, मॉलमध्ये शॉपिंग, सगळं कॅन्सल. माझ्यासाठी माझे मम्मी दादा त्यांना खुश ठेवणे ही पहिली प्रायोरिटी. मला चालणार नाही. अनन्या किंचाळली. मी तुझ्यासाठी माझ्या कुटुंबाचे पाश तोडले आणि तू मात्र. अनन्याला पुढे बोलवेना. ऑफिसची वेळ होत आली. सिंकमधील अर्धवट घासलेली भांडी तशीच टाकून ती तयारी करायला धावली. ऑफिसमध्ये काम करतानाही अनन्याच्या कानात मकरंदचे शब्द घुमत होते. माझे मम्मी दादा माझी पहिली प्रायोरिटी. मग मी माझी रक्ताची नाते तोडून आले त्याचे काय? अनन्याचा उतरलेला चेहरा पाहून तिचा कलिक उन्नीकृष्णन तिच्यासाठी कॉफी घेऊन आला. गरम कॉफीचा घोट पोटात जाताच अनन्याला जरा तरतरी आली. थँक्स. तिने उन्नीकृष्णनकडे पाहून स्मित केले. घरी येण्यासाठी गर्दीत घुसून बसमध्ये शिरकाव केला आणि अनन्याच्या लक्षात आले. आज आपण मकरंदला एकदाही फोन केला नाही. तिने एका हाताने बसचे हँडल पकडून मकरंदला फोन लावला. नुसतीच रिंग वाजत राहिली. किचनमधील सिंकमधील भांड्यांचा ढीग तसाच पडलेला पाहून अनन्याच्या डोक्यात संतापाने तिळीक उठली. कितीतरी वेळ मकरंद उशिरा ऑफिसला जातो, वर्क फ्रॉम होम करतो. मग मला थोडी मदत केली तर काय झाले? अनन्याने तनतनच कपडे बदलले आणि सिंकमधील भांड्यांचा पसारा उपसायला सुरुवात केली. रात्रीचे 10 वाजले तरी मकरंदचा पत्ता नव्हता. फोन स्विच ऑफ लागत होता. आता मात्र अनन्याचे धाबे दणाणले. अस्वस्थपणे ती मोबाईल हातात धरून बसून राहिली.
काय झाले असेल, कुठे गेला असेल? अनन्या सैरभैर झाली. रात्रीची 12 वाजली. अनन्याला असं एकटं घरात बसवेना. शेवटी मनाचा ही या करून बाबांना फोन लावला. रिंग वाजत राहिली नुसती. मग आईला फोन लावला. आईचा हॅलो असा आवाज ऐकला आणि अनन्याच्या डोळ्यात पाणी आले. गळा भरून आला. तिच्या तोंडून शब्द फुटेना. हे बघ अनन्या, आम्हाला फोन करत जाऊ नकोस. आमची झाली तेवढी शोभाबत झाली आणि कृपा करून तनयाला फोन करू नकोस. तुझ्यामुळे तिला सासरी किती सहन करावं लागतं ते आमचं आम्हाला माहीत. आईने फोन बंद केला. अनन्या सुन्नपणे बसून राहिली. मकरंदबरोबर सहजीवन जगताना आज प्रथमच तिला असहाय्य आक्तिक वाटलं आणि मकरंद हेच आपलं सर्वस्व मानणाऱ्या अनन्याला पहिली ठेस लागली. सकाळी मकरंदचा फोन सुरू झालेला पाहून अनन्याने आय एम सॉरी असे व्हॉट्सॲपवर टाकले. काहीतरी काय पर्याय उरला होता तिला. मकरंदचे मम्मी दादा आले. अनन्या त्यांना आधीपासून ओळखत होतीच. एखाद्या कजाक सासूप्रमाणे मम्मीनी घरवर फिरून निरीक्षण केले. अनन्याचे एवढेसे घर, इतरांना त्या घरात स्थानच नव्हते. दोघेही दिवसभर नोकरीसाठी बाहेर राहणार. मग मोठ्या घराची जरूरतच काय, असा युक्तिवाद मकरंदने केला होता. अनन्याचा शनिवार रविवार किचनमध्ये पाहुण्यांची उसनवार करण्यात गेला आणि रात्र हॉलमधील जमिनीवर सतरंजी टाकून झोपण्यात. मम्मी दादांना बेडरूम बहाल करून मकरंद सोफ्यावर झोपला. हॉलमधल्या लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये दोघेही समान पातळीवर असतील. मकरंदचे हे शब्द आठवत अनन्या झोपेची आराधना करू लागली. अनन्या ऑफिसमध्ये मित्रमैत्रिणींच्या ग्रुपमध्ये सहभाग घेण्याचे टाळत असे. तर घरची कामं, 2 बसेस बदलून ऑफिसची वेळ गाठणं या तारेवरच्या कसरतीत ती अगदी दमून जात असे. घरी असताना आईच्या हातात तयार डब्बा घेऊन जाताना जाणवत नसे. पण संसारात पडल्यापासून संसार नाही. मकरंदच्या मते हे तर गोंडस सहजीवन होतं. कदाचित या रूढीबाह्य जीवन पद्धतीमुळे तर समाजात मिसळणे टाळतो का? शिवाय मनमोकळं करणार तरी कोणाकडे? डरती हूँ आजकल किसी को अपने राज बताने में, क्योंकि लोगों को वक्त नहीं लगता किसी के दर्द का मजाक बनाने में. आज ऑफिसमध्ये सेंड ऑफ पार्टी होती कुणाची तरी. बरं वाटत नाही असं सांगून अनन्या सटकली. ATMमधून पैसे काढले. डीमार्टमधून महिन्याचे सामान भरायचे. आठवड्याभराच्या भाज्या आणायच्या. अनन्याच्या डोक्यातील कामाची यादी संपत नव्हती. मकरंद आपणहून पैसे देत नसे आणि अनन्याला ते मागणे उचित वाटत नसे. मग काय, अनन्याचा अर्थाधिक पगार घरखर्चात संपू लागला. घरी आली तेव्हा अनन्याला हसण्याचे आवाज येत होते. मकरंद आणि सुमेधला बघून अनन्याला आश्चर्य वाटले. सुमेध जिजू, तनयाचा नवरा, मकरंदचा मावस भाऊ, दोघेही बिअरच्या बाटल्या समोर घेऊन बसले होते. अरे वा अनन्या, आज लवकर घरी आलीस. आता असं कर, आमच्यासाठी गरमागरम कांदाभजी कर. मकरंदने फरमान सोडले. काय सुमेध, बिअरबरोबर कांदाभजी एकदम फक्कड होईल ना? हो हो नक्की. बिअरचा घोट घेत अनन्याला नखशिकात निहाळत सुमेध म्हणाला. चाली तो आधी घरवाली होती हे. हिच्या हातची भजीच काय, काहीही चालेल. सुमेधचे तिला एकटक निहाळणे, डोळे मिचकावत सूचक बोलणे अनन्याला त्याचे हे रूप अगदी नवखे होते. अनन्या किचनमध्ये सटकली. सुमेध म्हणत होता, तुझ्या बाबांनी चांदीचं ताट दिलं अधिक मासाचं. मकरंद मोबाईलची चाळा करता करता म्हणाला. मग अनन्याने कणिक भिजवता भिजवता त्याच्याकडे पाहिले. मजा आहे बुवा सुमेधची. ओवाळलं काय, अनारसे घालून चांदीचं ताट काय. मग करतोस का माझ्याशी लग्न? जावई म्हणून तुझं सुद्धा कौतुक होईल. तुला पण देतील चांदीचं ताट. मकरंद चपापला. अगं तुझी गंमत करत होतो म्हणून सटकला. अनन्या विषण्णपणे हसली. वैवाहिक आयुष्याचे सगळे फायदे पाहिजेत, पण जबाबदारी, कमिटमेंट नको याला. आजकाल मकरंदच्या जागी तिला मेंढीचे कातडे पांघरलेला लांडगाच दिसत असे. अनन्या अंथरुणावर पडली खरी, पण तिला सुमेधचे तिला एकटक निहाळणे, सूचकपणे बोलणे आठवत होते. आजपर्यंत सुमेध कधी आपल्याशी असं वागला नव्हता. मग आज? अनन्या दचकून अंथरुणात उठून बसली. आपला कलिक उन्नीकृष्ण नाही आपल्या अगदी जवळ उभा राहून कॉम्प्युटरमध्ये डोकावतो. कॉफी ऑफर करताना बोटाने स्पर्श करतो. ते हेतू परस्पर. मी काय त्याला तशी मुलगी वाटले? अनन्याचे डोळे भरून आले. मकरंद शेजारी गाढ झोपला होता. मंद स्वरात त्याचे घोरणे सुरू होते. अनन्याच्या मनात चाललेली उलथापालथ त्याला संपूर्णपणे अज्ञात होती. नाहीतरी कळूनही त्याच्या वागण्यात काय फरक पडणार होता? जब इंसान की जरूरत बदल जाती है तो उसका बर्ताव भी बदल जाता है. अनन्या ऑफिसला जाण्यासाठी तयारी करत होती. आज तिने टिकली लावली. खोटे मंगळसूत्र घातले. मंगळसूत्र आणि टिकली हे स्त्रीच्या गुलामगिरीचे लक्षण नसून लंपट पुरुषांपासून संरक्षण मिळण्याचे साधन आहे, असे आजी म्हणत असे. उम्र इतनी भी नहीं थी जितने सबक सीख लिए हमने. नेहमीप्रमाणे मकरंदचे मम्मी दादा शनिवारी आले.
उद्या लवकर जायचंय बरं का आम्हाला. तनयाचे डोहाळे जेवण आहे ना. पोळ्या लाटणारे अनन्याचे हात थांबले. आईला बाळ होणार. अनन्याचे मन आनंदाने थुईथुई नाचू लागले. तुला पण बोलावणं आलं असेलच, मम्मीनी खोचकपणे विचारले. अनन्याचे त्यांच्याकडे लक्षच नव्हते. अनन्याने छानशी साडी नेसली, गळ्यात नाजूक हार घातला. मम्मी दादांबरोबर डोहाळे जेवणासाठी जाण्यासाठी ती तयार झाली. अख्ख्या बहिणीच्या फंक्शनला जाण्यासाठी आमंत्रण कशाला, तिला वाटले. हॉलच्या दारात बाबा पाहुण्यांचे स्वागत करत होते. इतक्या दिवसांनी बाबांना पाहून अनन्याचा चेहरा फुलला. बाबा मम्मी दादांचे स्वागत करण्यास पुढे झाले. अनन्याकडे त्यांची नजर गेली आणि त्यांच्या कपाळावर आळी उमटली. मम्मी दादा स्टेज समित गेले, पण अनन्या मात्र कोपऱ्यातील सीट पकडून स्टेजजवळील लगबग निहाळू लागली. हिरवी साडी नेसलेली, फुलांची आभूषणे लावलेली तनयाताई, तिच्या अवतीभोवती उत्साहाने वावरणाऱ्या आई, आजी, ताईच्या सासूबाई. अगं बाई अनन्या, तू. कॉलनीतल्या भोचक भवान्या म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या चौकडीने अनन्याला घेरले. अगं आता तुझे पिढे कधी, एकीने विचारले. अगं आधी लग्नाचे लाडू तर मिळू देत, दुसरी खिदळली. एव्हाना अनन्या आल्याची कुजबूज हॉलमध्ये पसरली होतीच. सर्वांचे लक्ष स्टेजवरून हटले आणि अनन्याकडे वळले. अनन्याला ओशाळवाणे झाले. ती पटकन उठली आणि हॉल बाहेर पडण्यासाठी वळली. लग्नाचे लाडू खायला बोलाव बरं आम्हाला, एक जण नाटकीपणाने म्हणाली आणि दुसरीने तिला टाळी दिली. रिक्षात बसल्यावर पुन्हा पुन्हा भरून येणारे डोळे पुसत अनन्या सुन्नपणे बसली होती. ती चौकडी आपली टिंगल करताना खुदखुद हसत, त्यांना प्रतिसाद देणाऱ्या मम्मींना आठवत. पण मम्मींना तरी दोष का द्यावा. मकरांच्या घरात माझे स्थान नक्की कोण म्हणून आहे? पत्नी म्हणून नाही, मैत्रीण म्हणून. पण मैत्रिणीला कोणी एक्सप्लॉइट करत नाही, मग नक्की कोण? एक रखेल. अनन्याला दरदरून घाम फुटला. मनाप्रमाणे जगावयाचे किती छान बेत होते. कुठेतरी मी उभीच होते, कुठेतरी दैवन येत होते. अनन्याने किचनमध्ये एक नजर फिरवली. मकरंदसाठी स्वयंपाक करून ओट्यावर झाकून ठेवला होता. काल रात्रभर खूप काम असल्याने तो ऑफिसमधून पहाटे आला होता आणि आता गाढ झोपला होता. अनन्या ऑफिसला जाण्यासाठी पायात चप्पल घालणार तोच मोबाईलची रिंग वाजू लागली. मोबाईलच्या रिंगचा आवाज ऐकून अनन्या आश्चर्यचकित झाली. तिच्या किंवा मकरांच्या मोबाईलच्या रिंगटोनपेक्षा वेगळाच आवाज होता. आवाज मकरांच्या लॅपटॉपच्या बॅगेतून येत होता. अनन्याने घाईघाईने लॅपटॉपची बॅग उघडून मोबाईल काढला. हाय मॅक, इतनी देर लगा दी तुमने फ़ोन उठाने में, एक मुलगी लाडे लाडे बोलत होती. कल रात कितना मजा आया ना, आज रात भी आओगे ना. अनन्या जमिनीला खिळून उभी राहिली. हॅज दॅट बीच लेफ्ट फॉर द ऑफिस. त्या मुलीच्या प्रश्नावर अनन्याच्या तोंडून फक्त हॅलो एवढा शब्द बाहेर पडला. बरोबर ओ शिट असे उच्चारून त्या मुलीने गडबडून फोन ठेवून दिला. संताप, अगतिकता, फसवले गेल्याची भावना याने अनन्याचे मन भरून गेले. तिरमिरीने ती बेडरूममध्ये गेली आणि तिने गाढ झोपलेल्या मकरंदला गदागदा हलवले. ही कोण मुलगी आहे जिच्याबरोबर तू ऑफिसच्या नावाखाली रात्रभर राहिला होतास? मकरंदसमोर मोबाईल नाचवत अनन्याने विचारले. संतापातिरेकाने तिचा आवाज चिरकला होता. सुमोना चॅटर्जी नाव आहे तिचं, माझ्या ऑफिसमध्ये आहे ती. मकरंदच्या निर्लज्ज खुलाशाने अनन्या रागाने बेभान झाली. तुला काही लाज लज्जा? ऑफिसच्या कामाच्या नावाखाली खुशाल त्या मुलीकडे राहतोस. मी अजिबात खपवून घेणार नाही तुझे असले धंदे. तिला कळवून टाक मी येत नाही म्हणून. अनन्या आणखीही काही बोलणार होती, पण तिची बस चुकली असती. रागाने धुमसतच ती घराबाहेर पडली. अनन्याच्या ऑफिसच्या कामात लक्ष लागेना. असंख्य चुका होत होत्या. कृष्णनने मदत हवी आहे का म्हणून विचारलेही, पण तिने त्याला ताबडतोब ओढून लावले. सभ्य माणसांचा मुखवटा घालून वावरणाऱ्या या लांडग्यांचा तिला वीट आला होता. 2 बसेस बदलण्याचा सव्य अपसव्य करून अनन्या घरी आली. लॅचकीने तिने दार उघडले. घरात सामसूम होती. अनन्याला बरेच वाटले. आजचा दिवस तरी मकरंदचे तोंड पाहण्याची तिची इच्छा नव्हती. तिने कॉफी केली आणि हॉलमध्ये बसून गुटके घेऊ लागली. समोरच्या टीपॉयवरील कागदाकडे तिचे लक्ष गेले. कसला कागद म्हणून तिने तो उचलला. मी हे घर सोडून जात आहे. घर मालकाकडे वर्षभराचे भाडे भरले होते, ते पुढच्या महिन्यात संपेल. नंतर तू तुझी सोय बघ. मकरंदने लिहिलेली चिठ्ठी अनन्याच्या हातून गळून पडली. सारे घर तिच्या भोवती फिरू लागले. मित्रमैत्रिणींनो, कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, हाईप करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.